मुंबईतल्या मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळून 6 जण ठार, 1 जखमी. अग्निशमन दल आणि एनडीआरएफ कडून मदत बचाव कार्य सुरू. कोकणासह घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस. हवामान खात्यानं वर्तवलाय अंदाज. खबरदारी म्हणून शाळा आणि कॉलेजेसना सुटी. रत्नागिरीच्या खेडमधील खवटी गावाजवळ दरड कोसळली. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प. दरड हटवण्याचं काम सुरू. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर खंडाळा एक्झिट जवळ दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. मिसिंग लिंक वाहतुकीकरता बंद. मध्य प्रदेशात पावसाचा हाहाकार. रायपुरात गावच्या गाव पाण्याखाली. ग्रामस्थांचं स्थलांतर तर राजनांदच्या हॉस्पिटलला पुराचा विळखा. जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई. 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. सगळ्यात आधी महाराष्ट्रामध्ये पावसा पाण्याची काय परिस्थिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सुरुवात मुंबईच्या बातमीनं करतोय. मुंबईच्या मानखुर्द या भागामध्ये एक मोठी दुर्घटना घडलेली आहे. जनतानगर या परिसरामध्ये चाळ क्रमांक 5 मध्ये 3 मजली घर कोसळलेलं आहे. मुसळधार पाऊस सुरू असतानाच ही गंभीर दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी 6 जणांचा ढिगाऱ्याखाली येऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळते. अजून काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. हे घर कोसळलं. त्या घरात सध्या कुणीही राहत नव्हतं. ते जीर्ण झालेलं घर होतं. रिकामी करण्यात आलेलं होतं, म्हणजे खाली करण्यात आलेलं होतं. पण ते घर शेजारी असलेल्या एका पत्र्याच्या घरावर पडलं आणि या 6 लोकांपैकी काही लोक एकाच कुटुंबातले असल्याची माहिती मिळते. या ठिकाणी सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. पूर्णपणे टीम येऊन फायर ब्रिगेड, महानगरपालिकेचे कर्मचारी हे सगळे येऊन त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं. याच्यामध्ये जे स्ट्रक्चर पडलं त्याच्या बाजूला पत्र्याची रूम होती. त्या पत्र्याच्या रूमवरती पडलं आणि तिथं जे राहत होते, स्थानिक जे लोक राहत होते त्यांच्यावरती ते स्ट्रक्चर पडलं आणि 5 मुलं त्याच्यामध्ये दबली आणि 1 महिला दबली. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. सध्या कळत नाही आहे की अजून किती लोक दबले असेल. हे तर ज्यांना माहिती आहे त्यांनी आकडा त्या पद्धतीने सांगितला आहे, पण अजून पण काही कळालं नाही. अजूनही तिथून माती काढणं चालू आहे. बरं, स्ट्रक्चर नेमकं कसलं होतं? स्ट्रक्चर जे घर होतं ते 2 माळ्याचं होतं मला वाटतं, जशी तिथून माहिती मिळाली. आणि ते पडणारच होतं असं कळण्यात आलं होतं. तेव्हा रूम मालकाने ते खालीही केलं होतं बोलतात. खाली करून आजूबाजूवाल्यांना पण सांगितलं होतं की खाली करा. एका रूमवाल्यांनी खाली केलं आणि दुसरे जे लोक दबले त्यांनाही सांगितलं होतं, पण त्यांनी ते केलं की नाही की करत होते अशी माहिती आहे. मानखुर्दमध्ये 3 मजली हे घर होतं. हे घर रिकामं करण्यात आलेलं होतं. घरमालकाने आजूबाजूच्यांना ही कल्पना दिलेली होती की हे घर कधीही कोसळू शकतं. महापालिकेने सुद्धा तशीच कल्पना दिलेली होती. हे घर काल मध्यरात्री कोसळलेलं आहे आणि ते बाजूला पत्र्याचं घर होतं, त्या घरावर कोसळलेलं आहे. त्यामुळे या पत्र्याच्या शेडमध्ये राहणारे जे 5 पुरुष 1 महिला होते ते सगळे दाबले गेलेले आहेत. त्यांचा मृत्यू झाला असं कळतंय. अजून सुद्धा मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती सुद्धा व्यक्त केली गेलेली आहे. किती जण या ढिगाऱ्याखाली अडकले असतील याची अजून अधिकृत माहिती समोर येत नाहीये. पूर्ण ढिगारा बाजूला काढल्यानंतरच कळू शकेल की कुणी त्यात अडकलंय अजून की नाही. पण ढिगाऱ्याखाली दाबलं जाऊन 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. त्याच्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे आणि बाकी सगळे पुरुष आहेत असं प्राथमिक कळतंय. प्रत्यक्षदर्शी स्थानिकांनी ही माहिती दिली आहे. अनेकदा घरं रिकामं करायला सांगितलं जातं, धोकादायक म्हणून नोटीस लावली जाते, पण घर दुसरीकडे शोधायला नको आणि तिथेच राहतो आहोत, ते परत मिळणार नाही, या सगळ्या वेगवेगळ्या भीतींपोटी घर सोडायला तिथले स्थानिक तयार होत नाहीत आणि मग अशी दुर्घटना घडते. पण हे घर मात्र पूर्णपणे रिकामं होतं. 3 मजली हे घर होतं, पूर्णपणे रिकामं होतं.
घरमालकाने आधीच ते रिकामं केलेलं होतं आणि आजूबाजूच्यांना त्याची कल्पना सुद्धा दिलेली होती की ते धोकादायक स्थितीत आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, त्याची दृश्य एका बाजूला आपण बघतोय. नगरसेवक नवनाथ बन यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, ती आधी आपण बघूया आणि मग प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे ती पण जाणून घेऊया. साधारणतः 9:15च्या सुमारास मंडाला मानखुर्द जनतानगर इथे एक 3 मजल्याचं बांधकाम होतं. ते बाजूच्या 1 मजल्याच्या बांधकामावर कोसळलं आणि या घरामध्ये एकूण 6 लोक होते, काही मुलं होती, एक महिला देखील होती. जशी माहिती मिळाली मी तातडीनं घटनास्थळी पोहोचलो. अग्निशमन दल असेल, मुंबई महापालिकेचे अधिकारी असतील, हे देखील घटनास्थळी दाखल झाले. साधारणतः 9:30 वाजल्यापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. साधारणतः आतापर्यंत 6 लोकांना बाहेर काढण्यात आलं, परंतु मोठ्या प्रमाणात राडारोडा, मलबा आणि रॉड त्या लोकांच्या अंगावर कोसळल्यामुळे दुर्दैवानं 6 लोकांचा मृत्यू झाल्याची आता माहिती हॉस्पिटलमधनं कळते. आमचे प्रतिनिधी सहकारी कृष्ण आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. कृष्ण, आताची परिस्थिती काय? पूर्णपणे मलबा हटवला गेलाय का? एका बाजूला पाऊस, दुसरीकडे बचाव कार्य, काय अपडेट येत आहे? अगदी मुंबईच्या मानखुर्द जनतानगरमध्ये 3 मजली म्हणजे G3 इमारत जी आहे ती कोसळलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी विशेष म्हणजे काल यात कुटुंब देखील होतं. काल ही कुटुंब जे आहे ते भाडोत्री असं देखील होते किंवा भाड्याने राहत होते असं देखील जे आहे ते सांगण्यात येत आहे. यांनी जे आहे तो राहण्यास म्हणजे त्यांनी घर जे आहे ते खाली करण्यात आलं होतं आणि दुसरीकडे जे आहे ते जाणार होते. पण एकंदरीत पाहायला गेलं तर या दरम्यानच एक मोठी दुर्घटना जी आहे ती घडली. संपूर्ण 3 मजलीची इमारत जी आहे ती कोसळली आणि यातच एकूण 6 जणांचा मृत्यू तर 1 जण जे आहे ते जखमी झालेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण या दरम्यान जे आहे ते काल संध्याकाळपासूनच जे आहे ते मुसळधार पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळतोय. यामुळे कुठेतरी पावसाचा जोर देखील वाढला होता. त्यातच ही घटना घडलेली आहे आणि यात अगदी घटनास्थळी अग्निशामक दल देखील दाखल झालं होतं. संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या घटनास्थळी दाखल झाली होती, परंतु अगदी चिंचोळी अशी गल्ली असल्या कारणामुळे देखील घटनास्थळी म्हणजे अग्निशामक दलाला जे आहे ते पोहोचण्यास अडचणी निर्माण होत होत्या. जो मलबा देखील जो आहे तो हटवण्याचं काम जे आहे ते मध्यरात्री सुरू होतं. अधिकचा थोडा जो आहे मलबा आता बाकी आहे तो देखील जो तो काढण्यात येतो अशी देखील शक्यता वर्तवली जात होती की आणखीन काही कुटुंबीय किंवा जे व्यक्ती नागरिक जे आहेत त्यात अडकल्याचं देखील सांगण्यात होतं, परंतु आता कुठलीही माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये. एकंदरीत पाहायला गेलं तर ते काम जे आहे ते प्रगतीपथावरती एकंदरीत सुरू आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जो मलबा जो आहे तो राडारोडा जो आहे तो अगदी थोडा जो बाकी काढण्यात आला अर्धवट काढण्यात आलेला आहे. कारण मध्यरात्री देखील पाहायला गेलं तर हवेसोबत सोसाट्याचा वाऱ्यासोबत त्यासोबत पाऊस देखील जो आहे तो जोरदार, त्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आता पाहायला गेलं तर थोड्याच वेळात किंवा काही काळानंतर हा संपूर्ण राडारोडा जो आहे तो मलबा जो आहे तो काढण्यात येणार आहे. सुवर्णा, नक्की या संदर्भात काही अपडेट मिळू शकलंय की जखमी कोणी आहे का? 6 जण ढिगाऱ्याखाली दाबले गेलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त अजूनही बचाव कार्य सुरू आहे आणि मृतांचा आकडा वाढेल अशी काही माहिती समोर येते का? अगदी पाहायला गेलं तर अधिकृत जी माहिती आलेली आहे तो त्यात 6 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 1 जण जखमी झालेला आहे. पण मलब्याखाली जसं आपण म्हटलं की मलब्याखाली किंवा त्या राडारोडाखाली कोणी अडकलेलं आहे का किंवा जखमी झाले का त्याची अधिकृत देखील माहिती जी आहे समोर आलेली नाही. कारण काम जे आहे ते काल रात्रीपासूनच जे आहे ते सुरू आहे. त्यामुळे पाऊस कुठेतरी जोर धरतोय, त्याचबरोबर वारा देखील येतो. त्यामुळे जसं मी म्हटलं की चिंचोळ्या गल्ली आहे किंवा बारीक ज्या गल्ली आहेत त्यामुळे देखील यंत्रणांना काम करणं किंवा त्या ठिकाणी पोहोचणं हे देखील अडचणीचं निर्माण होत होतं. त्यामुळे संपूर्ण आता घटनास्थळी अद्याप कुणीही 6 जण मृत्यू आहे तर 1 जण जखमी आहे. अधिक कुठलीही माहिती जी आहे ती आलेली नाहीये. नक्की, धन्यवाद कृष्णा, आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुन्हा एकदा आपण आपल्या न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांना ही माहिती सांगूया. मानखुर्दमध्ये ही घटना घडलेली आहे. ढिगाऱ्याखाली 6 जण अडकून त्यांचा मृत्यू झाला आणि 1 जखमी आहे. सगळ्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बचाव कार्य अजून सुद्धा सुरू आहे. मुंबईच्या मानखुर्द भागामध्ये ही 3 मजली चाळीसारखी इमारत होती, ती घसरली, कोसळली आणि 6 जणांचा मृत्यू झालाय. संबंधित इमारत 2 ते 3 वर्षांपूर्वी बांधल्याची माहिती आहे. खरं तर ही इमारत जीर्णच झालेली होती. अगदी 2च दिवसांपूर्वी शुक्रवारी या इमारतीचा एक भाग त्याच भागात राहणाऱ्या रिजवान भाई यांच्यावर पडलेला होता. त्यात रिजवान भाई यांना गंभीर दुखापत सुद्धा झालेली होती. रिजवान भाई यांचे बंधू त्या इमारतीत राहत होते
मात्र इमारत धोकादायक असल्यानं त्यांनी रविवारी दुपारी 2:30 वाजेपर्यंत ती इमारत रिकामी केली, म्हणजे सोडून दिली. रविवारी दुपारी म्हणजे काल दुपारी त्यांनी इमारत सोडली आणि मध्यरात्रीच्या दरम्यान ही इमारत कोसळलेली आहे. रिजवान भाई यांनी शेजारी असणाऱ्या इतर रहिवाशांना देखील घर रिकामं करा असं आवाहन केलेलं होतं. मात्र काहींनी ऐकलं, काहींनी ऐकलं नाही. न ऐकलेल्यांपैकी एका घरावर ही जीर्ण इमारत कोसळलेली आहे आणि एकाच घरातले 5 जण ज्यांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेमध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. बचाव कार्य अजून सुद्धा सुरू आहे. जनता नगर मध्ये आपण पाहतोय की एक इमारत जी आहे, एक घर खरं तर 3 मजली जे आहे ते कोसळलं आणि त्याच्या खाली ढिगाऱ्यामध्ये काहींचा मृत्यू झालेला आहे. खरं तर ही घटना जेव्हा घडली तेव्हा एक व्यक्ती इथे हजर होती आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच इमारतीचा काही भाग जो आहे तो काही दिवसांपूर्वी याच रिजवान चाचांवरती पडला होता. त्यांच्या पाठीला दुखापत झाली होती. हाँ, तो रिजवान भाई मेरे को बताइए कि एग्जैक्टली क्या क्या हुआ है. शुक्रवार के दिन मैं मेरा गाड़ी लगा था ऑटो रिक्शा, तो मैं अपनी गाड़ी में से माल उतार रहा था. तो जैसे ही घुमा ना तो पहले मेरी गिरा पीछे. तो मैं एक दिन एडमिट रहा. वो कल शनिवार था, कल ही हॉस्पिटल से रिटर्न आया हूँ मैं. तो वही जो आज इमारत हाँ, गिरी, जो आज इमारत गिरी है वही इमारत की बात कर रहा हूँ मैं. 3 मंजिल इमारत थी वो. तो वो थोड़ी सी जर्जर हो चुकी थी. वो एकदम अचानक में गिरी है वो. पूरा जगह छोड़ दिया था. तो हम लोग में मेरा भाई रह रहा था, वहाँ पे मैंने रूम खाली करा दिया था. ऊपर तीनों में सब रह रहे थे, पूरा खाली कर सुबह में सब खाली करा दिया था. तो इसकी वजह से हम लोग बाजू वालों को भी बोले थे, जिसके अभी ये 6 मैयत हुई है ना, उन लोग को भी बोले थे खाली कर दो, मगर ये लोग खाली नहीं किए. कभी बोला था आपने? जब भी ये रूम खाली किए थे हम लोग. हाँ. हाँ, तभी बोला था. आपने नहीं, कभी खाली किया? हमने लगभग 2:30 बजे खाली कर दिया था. आप उसी रूम में रहते थे? मेरा भाई उसमें रूम में रहता था. अच्छा, जो हाँ. जो गिरा उसमें रहता था. जी, जो रूम गिरा है 3 मंजिल उसमें रहते थे. तो वो खाली किए. तो उस रूम तीनों रूम में से खाली करवाए, मगर उस लेडीज ने खाली नहीं किया. अच्छा, तो आप उस रूम में रहते थे, तो आज ही आपने खाली किया? आज ही सुबह में खाली कर दिए थे. और खाली करने का कुछ रीजन? हम लोग ने देख लिया था ना कि ये रूम गिर रहा है, हाँ. इसकी वजह से हमने खाली कर दिया था वो. अच्छा, हाँ, तो आपका फैमिली बच गया? हम लोग बच गए. फैमिली 8 जन फैमिली में थे, सब बच गए. अच्छा, मुझे बताइए फिर आज क्या हुआ शाम को? आज शाम में कैसा था, सपोर्ट लगा रहे थे, उससे पहले वो गिर गया. और वो बाजू के घर पे गिरा, ऐसा कुछ है? ये रूम ऐसा था, ऐसा घूम के गिरा है. हाँ. पूरा एकदम घूम गया. आधा रूम उधर गिरा है, आधा रोड पे को आया है. हाँ. ये मसला रही. और जो बाजू में घर था वो पतरे का था? वो सब 3 रूम पतरे के थे. एक में फैमिली थी, एक में खाली कपड़े का काम होता था, चिंदी का, बाकी 2 खाली थे. तो ये तकरीबन कितने बजे हुआ? कितने लोग को फिलहाल नहीं, और कितने लोग थे अंदर? अंदर टोटल 6, वो एक ही फैमिली के थे? सब एक ही फैमिली. एक सामने वाले का बच्चा था, एक फैमिली में 5 जन थे. तो सामने वाले का बच्चा छोटा था और बाकी टोटल थे. आपण पाहतोय की रिजवान भाई आपल्यासोबत होते. रिजवान भाई स्वतः त्या इमारतीत जाऊन येऊन असायचे, कारण की त्यांचे भाऊ, त्यांचे बंधू जे आहेत ते त्या इमारतीमध्ये राहायचे. आजच दुपारी 2:30 वाजता त्यांनी ही इमारत जी आहे ती रिकामी केली होती आणि पुढच्या काहीच तासांमध्ये ती इमारत, ते घर जे आहे ते कोसळलं. जर्नलिस्ट सुधीर यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, मुंबई. ज्या क्षणी ही घटना घडली त्यानंतर काहीच मिनिटांमध्ये आमचे प्रतिनिधी सहकारी संकेत घटनास्थळी उपस्थित होते.